फ्लू हा इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणारा एक संसर्गजन्य श्वसन आजार आहे जो नाक, घसा आणि कधीकधी फुफ्फुसांना संक्रमित करतो। यामुळे श्वसनसंस्थेचे सौम्य ते गंभीर आजार होऊ शकतात। सध्या भारतात फ्लू आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। पाटणा, पुणे, तामिळनाडू आणि बेंगळुरूच्या काही भागात श्वसनमार्गाचे संक्रमण, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, दमा आणि डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे। हवामानातील चढउतार आणि तापमानात झपाट्याने होणारे बदल यामुळे हे घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। उबदार दिवस आणि थंड संध्याकाळ यांच्या संयोगाने फ्लूच्या प्रसारासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसते। यामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये 40% वाढ झाली आहे। ही फ्लूसारखी लक्षणे सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळतात, परंतु 6 वर्षांखालील मुले आणि वृद्ध लोक अधिक गंभीरपणे प्रभावित होतात। डॉक्टरांचे म्हणण्यानुसार आजारी पडणाऱ्या 6 पैकी 3 मुलांना श्वसनाचा संसर्ग झाला आहे। फ्लूची मुख्य लक्षणे: घसा खवखवणे, ऊर्ध्व श्वसनमार्गास संसर्ग, खोकला, तीव्र ताप, श्वास लागणे आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणे। न्यूमोनियाची लक्षणे: या फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी: वारंवार हात धुणे, खोकताना आणि शिंकताना कोपराने तोंड झाकणे, गर्दीची ठिकाणे टाळा, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा, नियमितपणे मास्क घाला। वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे।